शेतकरी मित्रांनो, नमस्कार. हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहे. कारण या 2 दिवसामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. शुक्रवारी 31 जुलै आणि शनिवारी 1 ऑगस्ट असं 2 दिवस जर आपण बघितलं, तर बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस हा असणार आहे. तर आपण बघूया शुक्रवारी 31 जुलैला वातावरण कसं असणार आहे. आपण जर सकाळी 8 वाजताच जर बघितलं, तर इकडे आपण बघू शकता जळगाव, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर अंबळनेर, धुळे, शिरपूर, नंदुरबार, साक्री, सटाणा, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, नवापूर, नंदुरबार, त्याचबरोबर शेवगाव, बोदवड, जळगाव, चापोडा, बुऱ्हाणपूर, खामगाव हा परिसर बघितला तर अकोला, त्याचबरोबर जळगाव, जामोद, अ, नेपनगर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सकाळी 8 वाजताच होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये म्हणजे जास्त काही आपल्याला पाऊस दिसत नाही. यवतमाळमध्ये देखील पाऊस होणार आहे आणि यवतमाळ या परिसरात देखील शुक्रवारी 31 जुलैला पाऊस हा काही प्रमाणात होणार आहे. जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे. त्याचबरोबर आपण जर हिंगणघाट, चिमूर, उमरेड हा परिसर बघितला, तर हिंगणघाटमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर पण आपण जर उमरेडमध्ये बघितलं तर म्हणजे रिमझिम पाऊस उमरेडमध्ये होणार आहे. त्याचबरोबर आपण जर चंद्रपूर परिसर जर बघितला, चंद्रपूर, गडचिरोली हा परिसर बघितला, तर येथे देखील रिमझिम स्वरूपात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर इकडे माजलगाव, त्याचबरोबर केज, परळी, अहमदपूर, नांदेड, लातूर, उदगीर, त्याचबरोबर बिदर, नंदुरबार, धाराशिव, सोलापूर, अक्कलकोट, विजयपूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज, नंदुरबार ते इंदापूर, बारामती हा परिसर बघितला तर शुक्रवारी 31 जुलैला आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण या परिसरात दिसत आहे. अहिल्यानगरमध्ये आपण जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये देखील सकाळी-सकाळीच रिमझिम पाऊस हा शुक्रवारी 31 जुलैला होईल. श्रीरामपूर, कोपरगाव, अ, अकोले, मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, नाशिक, घोटी, मनसर, शिरूर, अहिल्यानगर, कर्जत या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर महाबळेश्वर, चिपळूण, सातारा, महाड, लवसा, दापोली, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, त्याचबरोबर लोणावळा, कुळगाव, बदलापूर, पेण, वसई, विरार, त्याचबरोबर मुंबई, घोटी, नाशिक, अकोले, पेठ, वापी, वलसाड, नवसारी, अ, नवापूर हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण शनिवारी जर अ, ऑगस्टला बघितलं 1 ऑगस्टला तर 1 ऑगस्टला आपण जर शनिवारी बघितलं, तर शनिवारी बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला म्हणजे जास्त नाही पण पेठ, नाशिक, घोटी, कुळगाव, बदलापूर, लोणावळा, लौसा, महाबळेश्वर हा जर परिसर बघितला, तर या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. जर आपण मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, शिरूर, दौंड, कर्जत, जामखेड, पाथर्डी, पैठण, श्रीरामपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, परतूर, भोकरदन, शेवगाव या परिसरात देखील ढगाळ वातावरण आहे. कुठलाही पाऊस नाही. अंबळनेर, धुळे, शिरपूर, चापोडा, जळगाव, बोदवड, बुऱ्हाणपूर हा परिसर बघितला, चिखली, तर या भागात फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर खामगाव, अकोला, अकोट, अमरावती हा परिसर बघितला तर येथे देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर यवतमाळ, अर्नी, उमरखेड या भागात देखील रिमझिम पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आपण जर निजामाबाद परिसर जर बघितला, तर निजामाबाद परिसरात देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर बार्शी, धाराशिव, लातूर, नलदुर्ग, त्याचबरोबर सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, सांगोला, बारामती, सातारा, विटा, ईश्वरपूर, कोल्हापूर, सांगली, निपाणी हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात पूर्णपणे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. आणि हा जो आता 2 दिवस आपण सविस्तर बघितलेला आहे अंदाज. या 2 दिवसामध्ये आपल्याला काही भागातच म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस आहे. काही भागात पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे.
म्हणजे नुसतं दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. शुक्रवारी 31 जुलै आणि शनिवारी 1 ऑगस्ट असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून आपण सांगितलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या परिसरातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.